पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं कल्याणी नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री 2 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर क्षुल्लक अटींसह आरोपीला जामीन दिल्यानं या प्रकरणावरून देशभरातून संतापाची लाट उमटली होती. वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांनी हिंसक आंदोलन झालं तर याला भ्रष्ट प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा दिला. कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावं, अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे. यासोबतच भुगाव पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावं. तसंच ज्यांनी निवेदन दिलं त्यांनी सुद्धा NIBA कोंढवा या भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं. नाहीतर असं म्हणावं लागेल, कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचं पाणी पिण्यासाठी जाते का, असा सवालही वसंत मोरे यांनी विचारलाय. कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत? भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेनं फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावं. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलनं झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असा इशाराच वसंत मोरेंनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.